नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. समर्थांच्या मनाच्या श्लोकावर आपली चर्चा चालू आहे. या चर्चेत खूप सुंदर सुंदर पॉईंट्स आणि विवेचन आणि मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर सचिन परब करतायत. आज पुन्हा एकदा ते आपल्यासोबत आहेत आणि हाच पाडाव आपण पुढे घेऊन चाललो आहे. तर आपल्या सर्वांतर्फे मी डॉक्टर सचिन परब यांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. ओम शांती. तर काल मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं, दंभ पाहिला, क्रोध पाहिला आणि काम पण पाहिलं, मत्सर पण पाहिला. आता आज काय बघायचं? यम आणि नियम पाहिले. नको रे मना, काय करू नकोस ते सांगितलं, काय करावं ते पाहिजे ते सांगितलं. डोंट पाहिलं. हां, डूज अँड डोंट्स आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ते दोन्ही पाहिलं. आता थोडं हायर लेवलला समर्थ घेऊन जात आहेत आणि इतका सुंदर आणि सुगंधी विचार आपल्याला या 8व्या श्लोकामध्ये समर्थ देत आहेत की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी आणि मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता निवणे हा शब्द इथे परत आला आहे. मागच्या श्लोकमध्ये पण निवणे हा शब्द आलेला. पहिल्या चरणामध्ये जो मुख्य शब्द जो तुम्हाला दिसतोय तो आहे कीर्ती. ठीक आहे. आपण शास्त्रामध्ये भरपूर वेळा शब्द ऐकतो की कांचन, कीर्ती आणि कामिनी. ठीक आहे ना. तर ह्याला वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी सांगितलेलं आहे. आमच्या दादी जानकी याला म्हणतात रूप आणि रुपैया, किंवा कोणी सांगितलं कणक आणि कांता. तर बेसिकली त्याच्यामध्ये कीर्ती हा जो आहे ही कशा प्रकारे असावी, तर समर्थ म्हणतात देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. म्हणजे इथे दोन प्रकारची कीर्ती आपल्याला ह्या वाक्यावरून दिसते की देह त्यागण्यापूर्वीची कीर्ती आणि देह त्यागल्यानंतरची कीर्ती. संतांचं सगळ्यांचं आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर ती आहे देह त्यागल्यानंतरची कीर्ती. बरोबर. ठीक आहे ना. हयातीत असणारी कीर्ती म्हणजे तुम्ही जिवंत असणारी जी कीर्ती आहे ती सगळ्यांनाच पचवेल असं नसतं. ठीक आहे ना. आणि इट इज टफ. त्यामुळे संत फार कटाक्षाने या बाबतीत बोलतात की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कीर्ती नको. कारण त्या कीर्तीने तुमचा अहंकार वाढण्याची दाट शक्यता असते. कारण अहंकार हा एवढा सूक्ष्म आहे. जसं आता माझ्यामध्ये डॉक्टर सचिन परब यांच्यामध्ये इगो असेल तर डॉक्टर सचिन परब यांना कळणार नाही, दुसऱ्या व्यक्तीला कळणार की हा इगो आहे. तो इगो इतका सूक्ष्म आहे आणि त्याचं कीर्तीशी फार कनेक्शन आहे, घनिष्ठ संबंध आहे. 3 प्रकारच्या बसे भरपूर इष्णा आहेत. इष्णा म्हणजे डीप डिझायर असते ना मुख्य, तर त्याच्यामध्ये 3 इष्णा आहेत की त्याला म्हणतो की द्रव्येष्णा, दारेष्णा आणि लोकेष्णा. ओके. द्रव्य, दारा आणि लोकेष्णा. द्रव्य म्हणजे फक्त पैसा नाही, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. नंतर दारा म्हणजे स्त्री आणि लोक येष्णा किंवा फेमस होण्यासाठी लोक जे काय करतात. तर समर्थ इथे म्हणतात देह त्यागल्यावर तुमची कीर्ती उरली पाहिजे. नाही तर भरपूर वेळेला मी असं बघतो. आता कीर्ती कोणाची असते तर आपण बघतो नेते, अभिनेते है ना, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये एक शब्द वापरतो सेलिब्रिटीज. म्हणजे त्यांच्या मागे लोक अशी पडलेली असतात, त्यांना पडसं झालं तरी पेपरमध्ये न्यूज येते की आज फलाना अभिनेत्याला पडसं झालेलं आहे, सर्दी झालेली आहे. सो लोक ऑब्झर्व करतात त्यांचं लाईफ. पण नंतर जर तुम्ही विचार केला त्यातले किती असे आहेत सेलिब्रिटीज की देह त्यागल्यावर त्यांची कीर्ती आहे. भरपूर वेळेला आपण बघतो एखादी व्यक्ती शरीर सोडते तर म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा हम तुम्हारा नाम लेते रहेंगे. आणि जर तुम्ही बघितलं नंतर पुढे कोणच त्यांची आठवण काढत नाही. त्यांचे पुतळे आपण उभा करतो पण त्यांची कीर्ती आहे काय, त्यानंतर राहते काय. आणि तिथे मी बघतोय की संत तिथे एनी टाइम दे आर फेमस
आणि ते जाताना असं सांगत नाही की बघा बाबा मी जाणार आहे, माझी कीर्ती व्यवस्थित चालली पाहिजे, यू मस्ट मेंटेन इट. नो. कीर्ती गादी. हा सर, तर हे फार सूक्ष्म सांगितलेलं आहे समर्थ रामदासांनी की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. म्हणजे जिवंतपणे जेव्हा आपण असू तेव्हा आपण असा पुरुषार्थ करावा की आपलं शरीर सोडल्यावर पण लोकांनी आपल्या जीवनापासून प्रेरणा घेतली पाहिजे. जसं आपण आता श्री समर्थ रामदासांच्या आयुष्यावर बोलतोय ना, तर ही देह त्यागिता कीर्ती आहे. येस. ठीक आहे ना. आणि ही संतांच्या सगळ्यांच्या आयुष्याची विशेषता आहे. तुम्ही विचार करा, संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना किती विरोध झाला असेल. त्यावेळेला लोक काय म्हणायचे, कुठे चालला, अरे त्या तुक्या वेड्याकडे चाललास, वेडा म्हणायचे. इवन तुम्ही जर रामकृष्ण परमहंस याच्याकडे बघितलं तर त्याला लोकांनी असे शब्द वापरले की तो वेडा आहे. म्हणा दक्षिणेश कालिका पागल पुजारी म्हणायचे त्याला, स्किझोफ्रेनिक असे शब्द वापरले. पण आता विश्वामध्ये रामकृष्ण मिशन म्हणा देह त्यागिता कीर्ती आहे आणि ही मॅनेज केलेली कीर्ती नाही आहे. अनफॉर्च्युनेटली सध्या जे चालतं ना विश्वामध्ये, मी बघतो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की एखाद्याला फेमस व्हायचं असेल तर काय करतात लोक, त्याच्यासाठी पण हे करतात. म्हणजे किती सिस्टमॅटिकली हे वापरलं जातं की माझ्या बातम्या दररोज न्यूजपेपरमध्ये येत राहिलं पाहिजे, टी व्ही चॅनलवर माझे फोटो दिसले पाहिजेत. आणि हे सगळं मॅनेज केलेली कीर्ती आहे. सतत काय ना काय माझ्यातर्फे न्यूजपेपर, म्हणजे लोकांनी माझ्याबद्दल विचार करावा, ही मॅनेज केलेली कीर्ती आहे. आणि इनफॅक्ट संतांचं उलटं झालं. ते जेव्हा होते तेव्हा त्यांचं जनाधार जो होता त्याच्याऐवजी स्ट्रॉंग अपोजिशन झालं. एक्झॅक्टली. कारण प्रवाहाच्या विरुद्ध पोहले ते. जनाची जो परोपकार करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहले. आणि म्हणून रामदास स्वामी 400 वर्ष झाली तरीही आपल्या मनात संकल्प आला की आपण मनाच्या श्लोकावर काहीतरी कार्यक्रम करावा. येस. हे त्यागिता कीर्ती मागे उरावी. तेच मला सांगायचं होतं की आता तुम्ही विचार करा, जे लोक विरोध करतात, अपोज करतात, त्यातले कोण कोण आहेत. आता कोणाचीही नावं आपल्याला लक्षात नाही. नेते अभिनेते आपण म्हणतो, किती जणांचं आपण नाव लक्षात ठेवतो. सी, आय एम नॉट अगेन्स्ट, हे नेते अभिनेत्याने खूप चांगलं काम केलेलं आपापल्या क्षेत्रामध्ये, पण कीर्ती कोणाची राहते. तर इथे आपल्याला समर्थ रामदास एक उच्च पातळीवर घेऊन जात आहेत, श्रेष्ठ कर्म करण्यासाठी प्रेरणा देत आहेत की मना सज्जना, पुन्हा सज्जन म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे मनाला निगेटिव्ह संकल्पना, सज्जन आहेस तू, अशी क्रिया कर की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. एक सुंदर आम्ही म्हणतो किंवा जेव्हा मूल जन्माला येतं ना, तर जन्माला आल्यावर ते काय करतं, पहिलं रडतं. पण तेव्हा ते जन्माला येतं ते एकटं रडत असतं, बाकी सगळे हसत असतात की घराचा वारस आला किंवा घरात नवीन आत्मा प्रवेश केले, मग मुलगा असो की मुलगी असो, पण सगळे आनंदी असतात आणि ते मूल एकटं रडत असतं. कबीर म्हणतात की ऐसा कर्म करो की जाते समय तुम्ही हसत जा, बाकी सगळे, म्हणा तुमचं कर्म असे एवढे श्रेष्ठ असले पाहिजे की जाताना तुम्ही हसत गेलं पाहिजे, कीर्ती मागे उरावी, असं आपण कर्म केलं पाहिजे. नाही तर आलो पण रडत, जाणार पण रडत आणि आयुष्यभर रडत. तर रडता योगी बनायचं नाही, आपल्याला हसता योगी बनायचं आहे. आणि अशी कीर्ती करावी जी मॅनेज केलेली नसावी. अनफॉर्च्युनेटली हे फार भयानक चाललं आहे. मीडियाचा वापर अशा प्रकारे होतो आहे चपकल प्रतीने. म्हणजे आता तुम्हाला एखादा चित्रपट फेमस करायचा आहे तर जाणून बुजून असं काहीतरी शॉट टाकायचा, तो कॉन्ट्रोवर्शियल होईल. कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट झाला की लोकांची ती हेच आहे ना की काय नवीन काय आहे. म्हणजे तुम्ही एक जाणून बुजून उत्सुकता निर्माण करता, कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट घेता, लोक अपोज करणार आणि सेल वाढणार. म्हणजे इथे सगळं उलटं चाललं आहे. कीर्तीसाठी लोक काय काय करू शकतात. एकाने मला सांगितलं, जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल ना, फार सोपं आहे. प्राईम मिनिस्टरच्या सभेमध्ये तुम्ही फक्त एक दगड उचलून मारा किंवा शूज उचलून मारा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात फोटो येणार तुमचा, तुम्ही फेमस झालात ओव्हरनाईट. पण ही निगेटिव्हिटी झाली ना. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. आणि प्रत्येक शब्दाच्या ह्याच्यात मला गंमत वाटते, रामदास स्वामींनी जे केलेलं आहे, पहिल्या शब्दाला सप्लिमेंटरी दुसरा आहे किंवा कॉम्प्लिमेंटरी आहे. मना सज्जना हेची क्रिया करावी, अशी क्रिया कर की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. एक्झॅक्टली. पण असेल. आणि इथे
शब्द जे आहेत ते आध्यात्मिक शब्द आहेत. आपण असं म्हणत नाही मेल्यानंतर कीर्ती मागे उरावी, हा शब्द नाही आपला. देहाचा त्याग करणे हा शब्द आहे. ठीक आहे ना. देहाचा त्याग करणे म्हणजे यू आर द मास्टर. जसं आपण शरीर वस्त्र कपडे बदलतो तसं शरीर सोडावं, त्याग करावा शरीराचा ॲज अ मास्टर. आणि त्याग केल्यावर तुमची कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. म्हणजे लक्ष असं असलं पाहिजे की लोकांनी, मी आमच्याकडे मम्मा असा पुरुषार्थ करायची ज्यांना आम्ही मातेश्वरी जगा, तर तिला ती म्हणते की मैं ऐसा कुछ करो की लोक मेरे जीवन से प्रेरणा ले. म्हणा आपलं जीवन असं असलं पाहिजे की लोकांना आपलं जीवन पाहिल्यावर प्रेरणा आली पाहिजे, श्रेष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा आली पाहिजे. सो आर वी इन्स्पिरेशन फॉर द पीपल. हा मेसेज इथे समर्थ सगळ्यांना देत आहे की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. पुढचा जो श्लोक आहे फार महत्त्वाचा आहे. त्या श्लोकामध्ये पुढच्या 2 लाईनी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निवावे. तर मना जसं चंदन झिजतं तसं तुला झिजलं पाहिजे. आता तुम्ही विचार करा, एवढी सगळी झाडं आहेत, लाकूड आहे किंवा जे काय असेल ते, पण चंदनाची किंमत आणि दुसऱ्या लाकडाची किंमत फरक आहे ना. ते पण उगाळतं, तुम्ही पण उगाळतं, पण चंदनाची एवढी कॉस्ट का? कारण चंदन उगाळल्यानंतर त्याचा जो सुगंध येतो, ठीक आहे ना, तो बाकीच्या ह्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे झिजल्यानंतर पण तुम्ही सुगंध दिला पाहिजे, हे महत्वाचं. नाही तर झिजणारे भरपूर लोक आहेत हो, पण सुगंध देत नाही. सुगंध देत नाही ते ना, ते महत्वाचं आहे. आध्यात्मिकता म्हणजे झिजायचं पण आणि सुगंध पण द्यायचा. नाही तर लोक म्हणतात ना, एवढं मी काबाड कष्ट केले, ठीक आहे ना, पण सुगंध नाही आला नंतर. तुम्ही म्हणतात, काही जण म्हणतात ना, एवढं मरलंय तुमच्यासाठी, मला काय मिळाला. तुलसीदास चंदन घेसे तिलक करे रघुवीर. हा, तर तसं आहे ते की चंदनासारखं झिजायला पाहिजे. म्हणजे झिजा तुम्ही, झिजणारे भरपूर आहेत लोक पैशासाठी झिजतात, कीर्तीसाठी झिजतात, कामणीसाठी झिजतात, काय नाही झिजतात, पण सुगंध देता काय तुम्ही त्याच्यानंतर. तर इथे संत आपल्याला परोपकारितेचा गुण दाखवत आहे की चंदन झिजतं पण जाताना सुगंध देऊन जातं. त्यामुळे चंदनाची किंमत किती आहे, ठीक आहे ना. चंदनाचा एक थेंब तुम्ही टाकला तेलामध्ये किंवा भरपूर ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक्समध्ये ते वापरतात, पण त्याने जो खुशबू येतो, जो आनंद मिळतो, तो वेगळा आहे. आता मी कुठे गेलेलो पुण्याला की तिथे एका कारमध्ये त्यांनी चंदनाचं हे ठेवलेलं, लाकडाचं होतं ते, स्प्रे असा देत होता. म्हणजे चंदनाची व्हॅल्यू, मन प्रसन्न होतं ना तुमचं या सुगंधाने. देह त्यागल्यानंतर चितेत चंदनाचं एक तरी लाकूड ठेवतात. येस, टोटल चंदनाची चिता करणं सगळ्यांना कठीण आहे, पण निदान एक तरी लाकूड ठेवतात. ही पूर्वीपासून परंपरा चालू आहे. कदाचित त्याच्यामुळे याच्या बरोबर चंदन टाकलं असावं की जसं चंदन झिजतं पण सुगंध देऊन जातं. तर समर्थ मनाला सांगताय की तू झीज निश्चित, पण चंदनासारखं झीज, ठीक आहे ना. मी काल आम्ही येत होतो नागपूरवरून, तर ते एका ट्रकच्या मागे लिहिलेलं जलो लेकिन दीपक की तरह जलो. व्हेरी गुड, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही जळा, पण कसा जळताना प्रकाश देऊन जा तुम्ही, ठीक आहे ना. जाताना प्रकाश देऊन जा तुम्ही. परी अंतरी सज्जना निववावे. आता हा विचार अतिशय पराकोटीचा आहे. आपल्याला बघायला गेलं तर बाहेरून फार सोपा वाटतो. आता हा वरचं वाक्य आणि खालचं वाक्य दोघांना तुम्ही कनेक्ट केलं ना, तर लोक झिजतात आणि मग कंप्लेंट करत राहतात, बघा मी एवढं केलं, मला काय मिळालं, ठीक आहे ना. आणि तुम्ही सगळं झिजून झाल्यावर जर तुम्ही लोक, मी तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आणि सज्जनांना निववावे म्हटलेलं आहे. हा फार सूक्ष्म विचार आहे की समजा तुम्हाला एखादा दुर्जन तुमच्यावर टीका करतो ना, तर ते समजू शकतं की तो आहेच तसा, सगळ्यांवर टीका करतो, तुमच्यावर पण टीका करतो. पण जर एखादा सज्जन माणूस तुमच्यावर टीका करत असेल, मग अंतर्मुख व्हायची वेळ आली आहे, ठीक आहे ना. इथे पण आम्हाला परमात्म्याने सांगितलं आहे, म्हणजे परमात्मा शिवबाबांनी आम्हाला श्रीमत दिली की तुम्हाला सगळ्यांना संतुष्ट करता आलं पाहिजे. आणि इथे हाच विचार निववावे, मागच्या पण श्लोकामध्ये निववावे आले, इथे पण आलं की सगळ्यांना संतुष्ट करणं ही फार मोठी कला आहे. 5% मी समजू शकतो की असंतुष्ट आहेत काही कारणास्तव, त्यांचे संस्कारच आहेत. जसे काही लोकांचे तुम्ही किती प्रयत्न करा, नाराज व्हायचे संस्कार आहेत, तुम्ही काही करू शकत नाही, ठीक आहे ना. पण सज्जन लोक जर तुमच्यावर नाराज असतील तर मग तुम्हाला चेकिंग केली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला सगळे
रॉंग असू शकत नाही. आणि सज्जन लोक, खास करून संत आत्मे, ते सरळ बोलणार पण नाही तुमच्यावर, पण जर ते रुष्ट असतील तुमच्यावर तर तुम्हाला अंतर्मुख व्हायला पाहिजे की माझ्याकडून काही चूक तर नाही झाली, अहंकार तर नाही ना माझे. तर अंतरी सज्जना निव व्हावे, इथे आपल्याला समर्थ मोटिवेट करतायत की जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला सज्जनांचे आशीर्वाद फार उपयोगाचे पडणार. त्यांना संतुष्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि अंतरी कोणाच्या? सज्जनांच्या अंतरी म्हणजे स्वतःच्या अंतरी, मना सज्जना अंतरी का दुसऱ्या सज्जनांच्या अंतरी? दुसऱ्या सज्जनांच्या अंतरी, कारण आशीर्वाद दुसऱ्यांच्या हृदयापासून आले पाहिजे. नाही तर लोक अच्छा ठीक आहे तुझं भलं हो पण आतमध्ये वाटोळं लागो, जर असा विचार असेल तर दॅट इज नॉट भलं. कारण तुमची पोझिशन अशी आहे, फॉर एक्झाम्पल की तुम्ही पैसेवाले आहात किंवा तुम्ही इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहात, तर तुम्हाला सगळे चांगले म्हणणार हो, पण ते हृदयापासून म्हणतायत का तुम्हाला चांगले ते बघितलं पाहिजे. पण दुसऱ्यांच्या अंतरी तुम्हाला निववावे, त्यांना संतुष्ट करायचं असेल तर तुमचा पुरुषार्थ चंदनासारखा असला पाहिजे, तरच ते होणार. ते अदरवाईज इट इज नॉट पॉसिबल. यू कॅनॉट. तुम्हाला संतुष्टतेचं सर्टिफिकेट मिळणार नाही. आम्हाला जो बेंचमार्क परमात्म्याने दिला आहे की 95% तुम्हाला संतुष्ट असले पाहिजे. 5% आपण म्हणू शकतो की कर्माचे हिसाब किताब आहेत, ठीक आहे ना, भरपूर देवाणघेवाण झालेली आहे अनेक जन्म, तर ते असंतुष्ट असू शकतात. पण 95% मस्ट बी चंदनासारखं तुम्हाला झिजलं पाहिजे, तरच तुम्ही हे करू शकता. फिजिकल बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे पण चंदन हे कूल समजलं जातं, थंड समजलं जातं. एक्झॅक्टली. आणि चंदनाचा लेप लावला तर शरीराची आग जी झालेली आहे ती पण थंड होते. एक्झॅक्टली. बाय डिफॉल्ट. बिलकुल ठीक तुम्ही म्हणालात. आणि निवणे किंवा संतुष्ट करणं ही तीच आत्मा करू शकते जी स्वतः शीतला देवी आहे, ठीक आहे ना. चंदनाचा गुणधर्म तो तुम्ही सांगितला, एक तर ते कॉस्टली आहे, झिजतं आणि सुख देतं, म्हणजे काय शांत करतं ते, ठीक आहे ना. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी असं म्हटलेलं आहे, ठीक आहे ना. तर हे जे ज्ञानेश्वरांनी म्हटलं याच्या मागे रहस्य आहे. तर त्याच्या मागे असं रहस्य आहे की जी आत्मा परमात्म्याच्या स्मृतीमध्ये असते आणि ज्याने आपले सगळे संस्कार शांत केलेले आहेत, शीतल केलेले आहेत, तर जो स्वतः शीतला देवी आहे तो दुसऱ्यांना शीतल करू शकतो. आणि तो जर का शीतल नसेल तर आत्ता जे सांगितलं तुम्ही, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, म्हणजे जरी चंदनाची चोळी घातली तरी अंग जाळलं जातं, कारण अंतरा निववलेलं नाही. हां, एक्झॅक्टली. तर हे 3 सर्टिफिकेट आम्हाला परमात्म्याने घ्यायला सांगितलं. एक स्वयं से संतुष्ट, एक दूसरे के संतुष्ट और परमात्मा से संतुष्ट. परमात्माला संतुष्ट करणं रिलेटिव्हली सोपं आहे, कारण त्याला सत्यता आवडते आणि तो बिचारा भोळा आहे, तर तो लगेच ॲक्सेप्ट करतो. त्याला सगळं खरं तुम्ही सांगितलं. स्वतःला पण तुम्ही संतुष्ट करू शकता एक प्रकारे, पण दुसऱ्यांना संतुष्ट करणं ही कला आहे. ही कला आहे आणि ह्याला शक्ती लागते. आणि तिथेच आपल्याला समर्थ रामदास जोर द्यायला सांगताय की तू असे कर्म कर, मना सज्जना, तू असे श्रेष्ठ कर्म कर जेणेकरून तू चंदनासारखा झीज, पण अंतरी सज्जना तू निववलं पाहिजेस, ठीक आहे ना. तरच तुला लोक जास्तीत जास्त स्वीकार करतील आणि देह त्यागल्यावर देखील पण तुझी कीर्ती राहील, ठीक आहे ना. हयातीतली कीर्ती असण्यापेक्षा गेल्यावरची जी कीर्ती आहे ती लॉंग टर्म आहे आणि ती रिअल कीर्ती. हयातीतली कीर्ती दुसऱ्या कोणत्या गोष्टींवर डिपेंडंट असते, पैसा, तुमच्याकडे जी कला आहे त्याच्या निमित्ताने, पण नंतरची कीर्ती ही तुमच्या कर्मावर आहे, तुम्ही चांगलं कर्म जे केलं आहे त्याच्यावर. म्हणून ही कीर्ती आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवली पाहिजे आणि इट इज अ मोटिवेशन फॉर यू टू डू सम ग्रेट वर्क. व्हेरी गुड. तर या अजून काही शंका मनात येतील, त्या शंका, याच आत्ताच्या शंका तर तुम्ही निववल्यात अंतरात्मातल्या. आता उद्या काही शंका येतील त्या पुन्हा निववायला तुम्ही समर्थ आहात आणि ते पण समर्थ आहेत. दोन्ही समर्थ एकत्र आल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आज खूप चांगलं सांगितलं आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. तर समर्थांचा मनाचे श्लोक हे आपण पुढे घेऊन चाललो आहे, त्याच्यावर चर्चा करतो आहे. आपण आमच्या वेबसाईटला www.bkmarathi.com याच्यावर भेट देत आहे, आम्हाला फीडबॅक देत आहे, फोन करून सांगताय, प्रत्यक्ष सेंटरवर येत आहे. असाच फीडबॅक देत राहा. आपण हा कार्यक्रम व्यवस्थित पाडतोच आहे आणि अजून सुंदरपणे एकमेकांना सहाय्य करून पार पाडू, हा मला विश्वास आहे, तुम्हाला विश्वास आहे. तेव्हा याच विश्वासाने उद्या भेटूया. नमस्कार.
जगतासला भलेला तू दीपस्तंभ बाबा जगतासला भलेला उजवळ तुझ्या प्रकाशी उजवळ तुझ्या प्रकाशी काळोख दूर झाला तू दीपस्तंभ बाबा जगतासला भलेला चिखलातही जरी ते राजीव पुष्प फुलते टाळून स्पर्श त्याचा मोदी प्रफुल्ल डोलते चिखलातही जरी ते राजीव पुष्प फुलते टाळून स्पर्श त्याचा मोदे प्रफुल्ल डोलते तैसाच तू अलिप्त दिनरात राहिलेला दीपस्तंभ बाबा जगतासला भले ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.